जळगाव वर्धनत गँगचा धुमाकूळ, मंदिर आणि घरफोडी करत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। जळगाव शहरातील रायसोनी नगर परिसरात अर्धनग्न गँग ने मध्यरात्रीच्या वेळी धुमाकूळ घालत दोन मंदिरांमध्ये आणि एका बंद घरात चोरी केली। या टोळीची हालचाल परिसरातील सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे कैद झाली असून त्यांच्या या धाडसी चोरीने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। अज्ञात चोरट्यांनी श्री गजानन महाराज मंदिराचा कडिकोयंडा तोडून सुमारे 700 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुका, 1.5 फूट उंचीची धातूची गणपतीची मूर्ती आणि दानपेटीतील रक्कम लंपास केली। ही दानपेटी अनेक दिवसांपासून उघडण्यात आलेली नव्हती, त्यामुळे चोरी गेलेल्या रकमेबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही। त्यानंतर काशी विश्वेश्वर मंदिरातही अशीच तोडफोड करून चोरट्यांनी प्रवेश केला। तिथली दानपेटी देखील 4 महिन्यांपासून बंद होती। प्राथमिक अंदाजानुसार तिथून सुमारे 8,000 रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली आहे। हे सगळं घडत असतानाच मंदिरांच्या मधोमध असलेल्या केतन चौधरी यांच्या बंद घरावरही धाड टाकण्यात आली। चौधरी कुटुंब मुंबईत वडिलांच्या उपचारासाठी गेले असताना चोरट्यांनी घराचे 3 कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातून 2 ते 3,000 रुपयांची रोकड चोरली। या संपूर्ण घटनेचा थरारक भाग म्हणजे ही टोळी फक्त चढ्डीवर होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 4 चोरटे रस्त्यावरून मंदिराच्या दिशेने जाताना दिसत आहेत। त्यांचं तोंड मास्क किंवा रुमालाने झाकलेलं असून काहींनी चप्पल हातात धरलेली तर काहींनी कमरेला बांधलेली दिसत आहे। ही दृश्य मध्यरात्री 2:31 वाजेच्या सुमारासची आहेत। दरम्यान एका स्थानिक रहिवाशाने चोर चोर असा आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला। या प्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून या अर्धनग्न गँगच्या शोधासाठी अधिक तपास सुरू आहे।